रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी इंदूरहून कटनीकडे जाणाऱ्या नर्मदा एक्सप्रेस ट्रेननं अर्चना तिवारी ही तरुणी आपल्या घरी जायला निघाली होती। एसी कोच B3 च्या 3 नंबर बर्थवरून तिचा प्रवास सुरू झाला। बॅगेत राखी, मिठाई, भेटवस्तू घेऊन ती आनंदाने घरी जात होती। पण तिचा हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही। 7 ऑगस्टला तिचा प्रवास सुरू झाल्यानंतर त्या रात्री तिनं 10 वाजताच्या सुमारास घरच्यांशी संपर्क केला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 ऑगस्टच्या सकाळी जेव्हा नातेवाईक कटनी स्थानकात तिला आणण्यासाठी गेले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला। ज्या सीटवरून तिचा प्रवास सुरू झाला तिथे फक्त तिची बॅग सापडली, त्यातल्या वस्तूही तशाच पडल्या होत्या, पण अर्चना गायब होती आणि तिचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ होता। त्यानंतर तिची शोधाशोध सुरू झाली। पोलिसांनी तिचं शेवटचं लोकेशन ट्रेस केलं तर तेव्हा ते लोकेशन होतं नर्मदापुरम जिल्ह्यातील नर्मदा रेल्वे पुलावरचं। त्यामुळे होमगार्ड SDRF टीमनं नदीमध्ये उतरून तिचा शोध सुरू केला, पण ती काही सापडली नाही। अर्चना बेपत्ता होऊन आज अनेक दिवस झालेत। GRP, स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस सगळ्यांनी प्रयत्न केले, पण तिचा काही थांग पत्ता लागला नाहीये। आता सर्व SPंना आणि SHOंना तिला शोधण्याचे आदेश दिले गेलेत। देशभरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि ट्रॅव्हल एजन्सींना सूचना दिल्यात, पण आता ही दुर्घटना झाली आहे की आत्महत्या की अपहरण, या सर्व अँगलने पोलीस तपास करतायत। अर्चना इंदूरमध्ये राहून न्यायाधीश होण्यासाठी तयारी करत होती। एक अभ्यासू आणि स्वप्न पाहणारी ही मुलगी, पण अचानक तिच्या आयुष्याभोवती हे रहस्याचं जाळं पसरलंय। आता प्रश्न एकच आहे की चालू ट्रेनमधून अर्चना नेमकी गायब झाली तरी कुठे?